श्री स्वामी समर्थ. श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचा महामंत्र. या कलियुगात माणूस बाहेरून खूप पुढे गेला आहे, पण आतून तो हरवत चालला आहे. धावपळ, स्पर्धा, ताणतणाव, नात्यांमधील दुरावा या सगळ्यात माणसाला आजही एकच आधार हवा असतो, तो म्हणजे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि गुरुकृपेचा. अशा काळात लाखो भक्तांच्या हृदयात आजही अखंड तेजाने विराजमान असलेले नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. ते अक्कलकोट नगरीत प्रकट झाले आणि तेथून त्यांनी संपूर्ण मानवजातीला "मी आहे, घाबरू नकोस" हा अमृत मंत्र दिला. स्वामींनी कधी मोठे प्रवचन केले नाही, कधी ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या नजरेत, शब्दात आणि मौनात अखंड ज्ञान दडलेले होते. स्वामी सांगतात, "तू कर्म कर, फळाची चिंता करू नकोस." आजचा माणूस सतत भविष्यात जगतो. काय होईल, कसं होईल, माझं काय? पण स्वामी म्हणतात, आजचा क्षण प्रामाणिकपणे जग. स्वामींच्या दृष्टीने गरीब श्रीमंत, जात-पात, स्त्री-पुरुष असा भेद नव्हता. त्यांच्यासाठी भक्त म्हणजे भक्तच होता. श्रद्धा आणि संयम हा स्वामींचा खूप मोठा संदेश होता. आज अनेकांना वाटतं, मी पूजा करतो, पण माझं काम का होत नाही? स्वामी म्हणतात, श्रद्धा हवी, पण संयम त्याहून मोठा हवा. जसं बी पेरल्यावर लगेच फळ येत नाही, तसंच देवही योग्य वेळ येईपर्यंत आपली परीक्षा घेत असतो. उशीर झाला म्हणून नकार नाही, तो तयारीचा काळ असतो. स्वामी कधीही भक्ताला संकटांपासून दूर ठेवत नाहीत, पण त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद नक्की देतात. अनेक भक्तांच्या आयुष्यात आजार, अपयश, दारिद्र्य, अपमान आले, पण स्वामींच्या नावावर विश्वास ठेवला आणि ते संकट पार करून गेले. संकट आलंय म्हणजे स्वामी जवळ आहेत हा विश्वास ठेवा. आजच्या तरुणांसाठी स्वामींचा संदेश. आजची तरुण पिढी भरकटते. मोबाईल, सोशल मीडिया, तुलना, नैराश्य. पण स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव, परिश्रम कर आणि मन स्वच्छ ठेव. शॉर्टकट यश देत नाही, पण दीर्घकाळाचा पश्चाताप देतो. स्वामींचा मार्ग म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मेहनत. स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व खूप आहे. श्री स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, तो एक आधार आहे. सकाळी उठल्यावर, कोणतंही काम करताना, भीती वाटताना, एकटं वाटताना फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि निर्णय योग्य होतात. स्वामी कृपा म्हणजे तुमचं सगळं मनासारखं होणं नाही, तर जे घडतंय ते तुमच्या भल्यासाठी आहे हे कळणं. कधी स्वामी देत नाही तेव्हा समजावं, ते वाचवत आहेत. स्वामी समर्थ ठाम सांगतात, कर्म चुकवलं जात नाही. आज नाही तर उद्या, पण नक्की प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. म्हणूनच स्वामी भक्ताने वाईटाचं उत्तर वाईटाने देऊ नये, कारण न्याय करण्यासाठी स्वामी समर्थ स्वतः पुरेसे आहेत. आज जग कितीही बदललं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तरीही माणसाला हवी असते मनाची शांती, आणि ती शांती स्वामी समर्थांच्या चरणी मिळते. जर आयुष्यात कुठेही अडखळलात, हरवलात, थकलात, तर फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. बाकी सगळं ते सांभाळून घेतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.